बघूया आता. नमस्कार एव्हरीवन, मी शुक्रांती गावडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही आज माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहणार आहात तो म्हणजे कच्च्या काजूची भाजी. कच्च्या काजूची भाजी कशी बनवतात काही लोकांना माहीत सुद्धा नसतं, तर काही लोकांना माहीत असतं, पण कशी बनवायची हे सुद्धा माहीत नसतं. तर त्यासाठी खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अगदीच झटपट आणि चविष्ट आणि कमी वेळात होणारी ही भाजी आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही भाजी कशी झाली आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला कच्चे काजू घ्यायचे आहेत. कच्चे काजू घेतल्यानंतर आपल्या हातांना पहिला तेल किंवा पिशवी घालून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच चिरायचं आहे, कारण की त्यांना चीक असतो त्यामुळे हात खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी तुम्ही हँडग्लोव्ज किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या जशा मी यूज केल्यात किंवा तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. कोणत्याही वस्तूने तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या गोष्टीने तुम्ही ते काजू चिरू शकता. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने चिरल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये गर आहेत. सगळे काजू चिरून घेणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यातले पांढरे गर बाजूला करणार आहे. तुम्ही पाहू शकता सर्व काजू आपल्याला चिरून झालेले आहेत आणि त्यातील पांढरे गर सुद्धा काढून झालेले आहेत. आता हे बाकीचं उरलेलं तुम्ही टाकू शकता. जे त्याची सालं असतात ती तुम्ही बाजूला फेकू शकता. त्यानंतर हे कच्चे काजू म्हणजे व्हाईट कलरचे असतात ते गरम पाण्यामध्ये आपण उकळून घ्यायचं आहे, कारण त्याचा चीक असतो आणि त्याची सालं असतात ते झटपट निघून जातात. किंवा आपण हाताने सुद्धा काढू शकतो राहिलेली. अगदी सोप्या पद्धतीने असे गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर इझिली ती निघून जातात. पाणी चांगलं उकळल्यानंतरच मग काजू टाका. काजू टाकल्यानंतर त्याला मस्त असं उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्याची सालं कशी निघतात हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशी सालं निघाल्यानंतर ही सालं सगळी काढून घेतल्यानंतर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आणि एक म्हणजे जेव्हा आपण सालं काढतो त्याच्यानंतर ते हे गर एकदा परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदे घातले आहेत. तुम्हाला कांदे 2 किंवा 3 जसे तुम्हाला हवेत तसे तुम्ही घालू शकता. मी 2 घातलेले आहेत, तुम्ही किती घालू शकता. त्याच्यानंतर 2 चमचे तिखट घातलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. तुम्ही चवीनुसार मीठ त्यामध्ये घालू शकता. कांद्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही तिखट मीठ घालू नका आणि चेंज झाल्यानंतरच तिखट मीठ तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर पूर्ण तिखट मीठ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटोसुद्धा तुम्ही 1 किंवा 2 टाकू शकता आणि तो चांगला परतून घेऊन त्याला थोडी उब द्यायची आहे. 1-2 मिनटं उब देऊन झाल्यानंतर त्यामध्ये कच्चे काजू उकळून घेतलेले आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. ते टाकून झाल्यानंतर त्याला थोडं परतून घेऊन मग त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याला चांगली उब द्यायचे आहेत. पाच 10 मिनटं उब देऊन झाल्यानंतर किती छान झालेत तुम्ही पाहू शकता काजू. अशी सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता, खूप टेस्टी लागते. पण ह्यामध्ये अजून एक गोष्ट मी ॲड करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर मसाले सुद्धा ॲड करायचे असेल तर तुम्ही मसाले सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जर अंडा ॲड करायचं असेल तरच तुम्ही ॲड करू शकता, नाहीतर स्किप करू शकता. मी ह्यामध्ये अंडं घालणार आहे आणि त्याला चांगलं परतून घेणार आहे.
ह्याच्यानंतर आपली रेसिपी झटपट तयार झाली आहे. ह्याला अजिबात वेळ लागत नाही. झटपट आणि कमी सामानामध्ये ही रेसिपी घरच्या घरी उपलब्ध आहे. सगळं सामान उपलब्ध आहे आणि लवकर होऊन जाणारी रेसिपी आहे. आणि आपल्या काजूचा सीझन स्टार्ट आहे, त्यामुळे काजूचा सीझन सुरू असताना ही रेसिपी खूप घरात म्हणजे कोकण भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये खूप पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की करा. ही रेसिपी केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक कमेंट करा. आपली रेसिपी आता तयार झालेली आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.